लोणचं म्हटलं की बघितल्यावर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण तुम्हाला हेच लोणचं अगदी कमी साहित्यात आणि टेस्टी पण हवं आहे, तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच बघा. कारण कमीत कमी साहित्य वापरून अगदी सोप्या पद्धतीमध्ये हे लोणचं तयार केलेलं आहे. पहिल्यांदाच जरी तुम्ही लोणचं बनवलं ना तरीसुद्धा हे परफेक्ट बनणार. तर इकडे मी राजापुरी कैरी घेतलेली आहे. जर इथे तुम्ही दुसऱ्या प्रकारची कैरी घेतली तरीसुद्धा चालेल. आता आपण ही कैरी स्वच्छ धुवून घेऊया. काय असतं ना, जेव्हा कैरी झाडावरून काढली जाते तर त्याला चीक हे खूप लागलेलं असतं. त्यामुळे ही आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया. इकडे आपल्या तिन्ही कैऱ्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत. आता एक कॉटनचा कपडा घेऊया आणि त्याने ह्या कैऱ्या पुसून घेऊया. लोणच्याला बुरशी लागण्याचे कारण बरेच आहेत. जर तुमची ही कैरी ओली राहिली तरीसुद्धा लोणच्याला बुरशी लागू शकते. आता आपण ही कैरी कापून घेऊया. आता या कैरीचा वरचा भाग बघा, परिपक्व नाही आहे. लोणच्यासाठी कुठली कैरी परफेक्ट कशी समजावी, तर तिला बाटा यायला सुरुवात झाली असावी आणि ती परिपक्व नसावी. तर इकडे मी कैरीच्या छोट्याच फोडी केलेल्या आहेत. ह्याचं कारण म्हणजे की लोणचं लवकर मुरतं. तर इकडे आपल्या तिन्ही कैऱ्या कापून झालेल्या आहेत आणि ह्या 3 कैऱ्या 1.5 किलोच्या प्रमाणात होत्या. आता आपण त्यामध्ये 1 चमचा हळद घालूया आणि 1 चमचा बारीक मीठ घालूया. इकडे हळद आणि मीठ घातलेलं आहे. आता आपण ह्या कैऱ्या एकजीव करून घेऊया. जर तुम्हाला हाताने हे मिक्स करायचं असेल तर तुमचे हात कोरडेच ठेवा. इकडे आपली मीठ आणि हळद छान अशी लागलेली आहे. आता आपण एक मोठं पातेलं घेऊया. त्यावर टोपली घेऊया किंवा तुम्ही जाळीसुद्धा घेऊ शकता. आता त्यात आपण हळद मीठ लावलेली कैरी ठेवूया. त्यानंतर तुम्ही यावर झाकण देऊ शकता घट्ट, किंवा एका कॉटनच्या कपड्याने हे बांधून घेऊया आणि 7 ते 8 तास असंच ठेवूया. आता आपण लोणच्याचा मसाला तयार करूया. त्यासाठी 1.5 किलो कैरीच्या प्रमाणात मी इथे 1.5 चमचा मेथी घेतलेली आहे आणि 2 वाट्या राईची डाळ घेतलेली आहे. सुरुवातीला आपण मेथी भाजून घेऊया. मेथीचा रंग बदलायला सुरुवात झाली की आपण ही मेथी काढून घेऊया. आता त्याच पॅनमध्ये आपण राईची डाळ घालूया आणि राईची डाळ भाजताना तवा कडकडीत गरम नसावा. माझ्याकडून चुकून गरम राहिलं, त्यामुळे राईची डाळ थोडी तव्याला लागली होती. आता आपण भाजलेले साहित्य खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया. जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरचा देखील वापर करू शकता. मेथीचं प्रमाण मी एवढंच घेतलं, कारण जास्त प्रमाण घेतलं तर लोणच्याला कडवटपणा येतो. इकडे आपली मेथी छान अशी वाटून झालेली आहे. आता त्यामध्ये आपण 1 पळी भाजलेली राईची डाळ घालूया आणि तीसुद्धा आपण वाटून घेऊया. आपल्याला इकडे ह्या पूर्णपणे वाटून नाही घ्यायच्या, थोड्या जाडसर दरदरीत ठेवायचं आहेत. आता आपण लोणच्यासाठी तेल गरम करूया. तर मी इकडे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे. 1.5 किलो कैरीच्या प्रमाणात मी इथे 3 वाट्या तेल घेतलेलं होतं, पण मी तुम्हाला सजेस्ट करील की तुम्ही फक्त 2 वाट्या सुरुवातीला गरम करून घ्या. लागलाच तर तुम्ही अर्धी वाटी ॲड करू शकता. तेल आपलं गरम झालेलं आहे आणि तेल कोमट असतानाच आपण इथे हिंग 1 चमचा घालूया. नंतर त्यामध्ये भाजलेली राई आणि मेथीची पावडर घालूया. भाजलेली राईची डाळ, 1 वाटी काश्मीरी मिरची पावडर, 1.5 वाटी गूळ आणि पाऊण वाटी जाडसर मीठ घालूया. आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. आता या मिश्रणामध्ये गूळ लगेचच एकजीव होत नाही, त्यामुळे तुम्ही इकडे हाताचा देखील वापर करू शकता. जर तुम्ही हाताने हे मिक्स करत असाल तर तुमचे हात कोरडे असावे आणि स्वच्छ, म्हणजेच त्याला बुरशी लागणार नाही. इकडे आपले सर्व साहित्य छान असे एकजीव झालेले आहेत. तुम्ही बघू शकता एकसारखा रंग टेक्स्चर इकडे आलेला आहे. कैरीला हळद मीठ लावून 7 ते 8 तास होईपर्यंत या तयार केलेल्या लोणच्याच्या मसाल्यावर आपण झाकण देऊन ठेवूया. इकडे आपले 7 ते 8 तास झालेले आहेत. आता आपण हे कॉटनचं कापड काढून घेऊया. तुम्हाला माहीतच असेल, सुरुवातीला आपण टोपलीच्या खाली एक पातेलं ठेवलं होतं आणि तुम्ही इकडे बघू शकता या पातेल्यामध्ये मिठाचं पाणी जमा झालेलं आहे आणि इकडे कैरी बघा मस्त अशी नरम पडलेली आहे. आता आपण तयार केलेल्या लोणच्याच्या मसाल्यामध्ये ही कैरी घालूया. माझ्याकडे स्टीलची कढई लहानच होती, त्यामुळे मी तीच वापरली आहे. जर तुमच्याकडे स्टील नसेल तर तुम्ही काचेची सुद्धा वापरू शकता. इकडे आपल्याला हळूहळू मिक्स करून घ्यायला लागेल, कारण कढई ही लहान आहे. इकडे आपण काय करूया तर कडेकडेने हळूवार असं पळीच्या मदतीने मिक्स करून घेऊया, म्हणजेच लोणचं खाली पडणार नाही. इकडे मी तुम्हाला एक वेगळी पद्धत सांगणार आहे. हे तयार झालेलं लोणचं आपण
लगेचच बरणीमध्ये भरणार नाही आहोत. 7 ते 8 तासानंतर आपण ते बरणीमध्ये भरणार आहोत. इकडे आपलं कैरीचं लोणचं एकजीव करून झालेलं आहे. हे लोणचं बघितल्यावर तुम्हाला वाटलंच असेल की तेलाचं प्रमाण कमी पडलं, पण असं नाही आहे. तुम्हाला मी नक्कीच फरक दाखवेल. आता आपण यावर 8 ते 10 तास झाकण देऊन ठेवूया. इकडे आपले 10 तास झालेले आहेत आणि तुम्ही फरक बघू शकता. काही तासांपूर्वी लोणच्याला तेल अजिबात दिसत नव्हतं, पण तुम्ही इकडे बघू शकता काय मस्त असं लोणचं आपलं मुरलं गेलेलं आहे. एकदम रसरशीत हे लोणचं दिसत आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही लोणचं बनवलं तर जास्त थापट पसारा करायची सुद्धा गरज लागणार नाही. आणि तुम्ही हे लोणचं जरी पहिल्यांदा बनवत असाल तरीसुद्धा परफेक्ट बनेल. फक्त मी दिलेलं प्रमाण तुम्ही फॉलो करा. तुम्हाला जर या बरणीला हिंगाची धुरी द्यायची असेल तीसुद्धा तुम्ही देऊ शकता. आता आपण हे लोणचं या बरणीमध्ये भरून घेऊया. हे लोणचं दिसते पण भारी आणि चवीला पण भारी. या लोणच्यामध्ये मी गूळ घातलेला आहे. तुम्हाला जर नसेल घालायचा तरीसुद्धा चालेल. कैरीच्या 1.5 किलोच्या प्रमाणात 2 छोट्या बरण्या भरलेल्या आहेत आणि एक मोठी बरणी अर्धी भरलेली आहे. तुम्हीसुद्धा हे कैरीचं लोणचं कमी साहित्यातलं झटपट तयार करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. तर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. धन्यवाद.